नमस्कार, मी डॉक्टर सचिन विठ्ठलराव जिपकाटे, कन्सल्टंट फिजिशियन, रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाठोडा, नागपूर. आपले स्वागत करतो. आज मी आपल्याला सांगू इच्छितो, जसं मी मागच्या भागामध्ये आपल्याला झोपेबद्दल सांगितलं होतं, त्याच हिशोबाने आत्ता पुढचं सांगू इच्छितो की झोप व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. सगळ्यात महत्त्वाचं असतं एक बिमारी जी आहे, जिला म्हणतो आपण इरिटेबल बावेल सिंड्रोम. म्हणजे आपला मनाचा आणि आपल्या गट म्हणण्यापेक्षा आतड्यांचा, पोटाचा डायरेक्ट कनेक्शन असतं. जर आपलं मन शांत नसेल तर आपल्या आतड्या, आपली गट ही शांत नसते. जेणेकरून बरेच वेळा काय होतं की आपल्याला पोटात दुखून येतं. पोटात दुखून आलं, वारंवार काही हळूहळू माइल्ड पेन होत असतं, पोट साफ होत नाही आणि मग यासाठी आपल्याला अनेकदा वारंवार डॉक्टरांना व्हिजिट करावं लागतं. असं वाटतं पोटाचं इन्फेक्शन झालं आहे, पण तसं नसतं. पोट साफ झाल्यानंतर पण आपल्याला वाटतं की आपल्याला अजून शी करायला गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत ज्या इरिटेबल बावेलकडे आपल्याला इंडिकेट करतात की आपल्याला ही बिमारी राहू शकते. जर आपल्याला या बिमारीपासनं बचाव करून घ्यायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली लाईफस्टाईल सुरळीत करणे, झोप नियमित घेणे, झोप व्यवस्थित घेणे. तरीही आपल्याला या सिम्पटम्सपासनं सुटका होत नसेल तर प्लीज व्हिजिट करा रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. थँक्यू. धन्यवाद.